ते तुम्ही मान्य करा. याच पद्धतीचं धोरण जर समजा पुढे राबवायचं असेल असंच होणार, याच्या पलीकडे काही नाही होणार. असेच फक्त तुम्ही आरडाओरडा करत बसणार, आयत्या वेळेला काहीतरी तुमच्या समोर काहीतरी टाकले जाणार 4 तुकडे आणि तुम्ही समाधानाने गप्प बसणार. तुम्हाला जर समजा स्वाभिमानाने उभं राहायचं असेल, जगायचं असेल, तर पहिला तर स्वाभिमानी मणका जो आहे ना तो तंदुरुस्त करून घ्या. म्हणजे जे वाटते ते येतात आणि वाटेल त्या गोष्टी लागतायत ना, अशा गोष्टी होणार नाही. काय परिस्थिती आज मुंबईची परिस्थिती बघा तुम्ही, कुठपर्यंत मुंबई पसरली आहे, कशी पसरली आहे, काय पसरली आहे. जाऊन त्या पुण्यामध्ये बघा, पुण्यामध्ये तर 5-5 पुणी आहेत, वेगवेगळं पुणे आहे, वेगवेगळ्या ठिकाणी माहितीच नाही. येत आहेत लोक, राहत आहेत लोक, कुठे जात आहेत, काही करतायत. आज इथे हा वरळीचा भाग देखील मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं. डेव्हलपमेंट प्लॅन होतो आपल्याकडे, पण टाउन प्लॅनिंग होत नाही. आज इथे माणसं किती येणार राहिला, इथे ज्या इतर इमारती ज्या उभ्या राहणार त्याच्यामध्ये किती लोकसंख्या वाढणार, त्या लोकसंख्येनुसार रस्ते आहेत का आपल्याकडे. एवढी मोठी जर समजा टाउनशिप जर समजा उभी राहत असेल तर तिकडे शाळा मुलांसाठी येणार आहेत का, कॉलेजेस मुलांसाठी येणार आहेत का, हॉस्पिटल्स येणार आहेत का, चांगले डॉक्टर्स येणार आहेत का, चांगली मार्केट्स येणार आहेत का, चांगली थिएटर्स येणार आहेत का, मराठी नाटकासाठीचे थिएटर्स येणार आहेत काय, कसला विचार काय दिसतोय का काही. कारण आम्ही विचारत नाही, आम्ही फक्त कशाला अडकलोय, आमचे 300 चे 200 करा, 400 करा, 400 चे 250 करा. आम्ही फक्त स्क्वेअर फुटामध्ये अडकलोय. राहायला आल्यानंतर जगायचं कसं याचा कधी प्रश्न विचारलेत का त्यांना. हे कधी आम्ही प्रश्नच विचारत नाही. आणि कुठच्या बिल्डरला ती अपेक्षा पण नसते की ह्यांनी तुम्ही प्रश्न विचारावेत म्हणून. कारण तो त्याचा कोण जो काय बलिदा असतो तो घेऊन जाणार, मोकळा होणार, तुम्ही मरा. आम्हीच प्रश्न विचारत नाही होत. तुमची स्वतःची हक्काची जमीन तुम्ही देत असताना समोरच्याला डेव्हलप करायला तुम्ही प्रश्न विचारत नाही आहात. सुरुवातीला येऊन गोड बोलून जातात, त्यातले काही अर्धे बाकीचे इतर ठिकाणी जातात, अर्धे या ठिकाणी जातात. आणि हेच त्या लोकांना हवं असतं. ते बिल्डर सारख्या नावाच्या ज्या काही अवलादी असतात ना, त्यांना हेच हवं असतं. जेवढी तुमच्यात फूट पडेल तेवढी त्यांना अपेक्षितच असते. आणि त्याच्यामध्ये मग काय राजकारणी तर आहेतच बसलेले सगळेजण. तुम्ही स्वतः एकत्र राहणं गरजेचं आहे, तुम्ही स्वतः एकत्र विचार करणं गरजेचं आहे आणि एकत्र विचार करून एकमुखाने त्यांच्या समोर बोलणं गरजेचं आहे. तर तुमच्या हाताला काहीतरी गोष्टी लागतील.